ओम श्री दत्तात्रेय नमः. 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 आज भाऊबीज 2025. शांत वातावरण. हे वाकडमधलं दत्ताचं मंदिर आहे आणि त्याला क्रिएटर प्रदक्षिणा घालत आहे. किती शांत वातावरण. पहा, देवाला काय डीजे लागत नाही या काही लागत नाही. साधारण सकाळची 10ची वेळ आहे. किती शांत वातावरण. भरपूर लोक आहेत. आज जवळजवळ 20-25 लोक आहेत. भजन करतायत, पण मनन चिंतन करतायत दत्ताचं. असं असतं परिवर्तन घडेल त्यावेळेसच सामाजिक मंथन. आपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसला तर अवश्य सबस्क्राईब करा. एक तुम्हाला आम्ही सांगत आहोत देवाचं महत्त्व. तुम्ही शहरी लोक घरात आस्तिक असतात आणि बाहेर आस्तिकच असतात, पण ते मनानं असतात. आपल्या राज्यघटनेनं सांगितलेलं आहे की तुमचा धर्म हा घरापुरताच आणि मनापुरताच मर्यादित असावा. त्याचं अवडंबर माजू नका आणि तुम्ही जगा. नरेंद्र महाराजांचा एक श्लोक आहे, तुम्ही जगावं दुसऱ्यालाही जगायला शिकवा. तुम्ही जे अवडंबर करताय, मोठे मोठे डीजे लागताय, चुकीचं आहे. दुसऱ्याचाही विचार करा, शांतपणे विचार करा. की वृद्ध मंडळी असतात आणि वयोवृद्ध लोक असतात, त्यांचाही विचार करा. लहान मुलं आहेत, त्यांचा विचार करा. काही मुलं शैक्षणिक आहे, अभ्यासक्रम करत आहे, त्याचाही विचार करा. आणि पशुपक्षी त्यांचाही विचार करा, कारण त्यांनासुद्धा आवाजाचे दुष्परिणाम भोगावे लागतात. हे जे कोरोना म्हणतात ना, हा WHO केलेला मोठा जागतिक स्टंट होता. कशासाठी केला? प्रदूषण साऊंड सिस्टम जास्त वाढली होती, गोंगाट वाढली होती आणि ते कंट्रोल करायचं होतं आणि जगाला वाचवायचं होतं. असं त्याबद्दल मी जास्त बोलत नाही, पण शांतता प्रिय. पहा, हायवेपासून मला वाटतं जास्तीत जास्त वॉकिंग डिस्टन्स 4 मिनटावरती मंदिर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवर जवळच आहे. किती वातावरण शांत आहे. नो हॉर्न लिहिलेले गीता हॉर्न वाजवला. सो कसं असतं की
धर्माचं अवडंबर माजू नका. हे सगळं काय जे चालतं शांततेत चालतं. उगाच ह्यानं लावला म्हणून त्यानं लावला असं काय करू नका. एक से बडकर एक असं काही करू नका देवाच्या बाबतीत तरी. हीच आम्हास तुम्हा लोकांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर अवश्य सबस्क्राईब करावं. हीच क्रिएटरतर्फे नम्र विनंती आहे.